राज्याचे लाडके लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचं जयंतीचा कार्यक्रम दुर्दैवानं आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर आणि सर्व नेत्यावर घ्यायची वेळ आली। देगलूर इथे 22 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं आयोजन देगलूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील, माजी नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, सगळे नगरसेवक असतील, आमचे शहराध्यक्ष असतील, आमचे तालुका अध्यक्ष असतील, देगलूरचे नेते आदरणीय गजगावकर साहेब असतील, आमचे तालुका अध्यक्ष शिवाजी मामा तलखडे साहेब असतील, या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली देगलूर शहरामध्ये आणि देगलूर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचं नियोजन त्या ठिकाणी आदरणीय जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना सगळ्या जिल्ह्यांना अशा सूचना दिल्या। त्या सूचनेच्या अनुषंगानेच त्या ठिकाणी जनसेवा सप्ताह त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घ्यायला संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे। त्या ठिकाणी त्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आम्हाला दिले आहेत। त्याच्यामध्ये जे दादाला अभिप्राय होते किंवा दादाला ज्या गोष्टी त्यांना आवडत होत्या त्या सगळ्या गोष्टीवर पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याचे निर्देश सर्व तालुक्यात जिल्ह्यात राज्यातील पदाधिकारी त्या ठिकाणी दिले। त्यामध्ये पर्यावरण संवर्धन विषय त्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर त्याच्यामधला आपल्याला मतदारसंघात प्रत्येक दिवशी देवगिरी व देवराई उभारावी त्या माध्यमातून आरोग्य विषय असतील किंवा रक्तदान शिबिर असेल किंवा मग त्यामध्ये ग्रामीण शहरा भागातील मोफत आरोग्य शिबिर त्या ठिकाणी त्यामध्ये घ्यायचे असतील किंवा महिलांसाठी इतर रोग शिबिर जसं ज्यात की स्तन कर्करोग शिबिर असेल किंवा म्हणजे गर्भशाही कर्करोग असेल, म्हणजे यामधले विविध ज्या महिलाचे उपयोगी असतील, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी उपक्रम घेता येईल की या दृष्टिकोनातून असेल किंवा सामाजिक उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी घ्यायला सांगितले, ज्यामध्ये अजितदादाचे शिस्तप्रिय असणारे स्वच्छता अभियान असेल, त्या दवाखान्यात स्वच्छता अभियान असेल, बस स्टँडची स्वच्छता अभियान असेल किंवा आपापल्या वार्डामध्ये स्वच्छता अभियान असेल, त्यामध्ये महिला सक्षमीकरण विषय उपक्रम त्या ठिकाणी राबवायला सांगितले। त्यामध्ये महिलाला सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्याचं, महिलांचं मानसन्मान वाढेल या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम पक्षाच्या वतीने घ्यायला सांगितले। शेतकरी महिला सन्मान पक्षाने नियोजन केले की शेतकरी महिला सन्मान त्या ठिकाणी केला पाहिजे। त्याच्यामध्ये आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांनी या जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये 16 पुरस्कार 31,000 रुपये द्यायचे असं त्यांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर केले। मागच्या बैठकीमध्ये त्यांनी असं ठरवलं की आपण 16 तालुके असतील तर 8 तालुके महिला शेतकऱ्याला पुरस्कार देऊ आणि 8 तालुक्यामध्ये पुरुष शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुरस्कार देऊ, जेणेकरून महिला त्या ठिकाणी जे महिला शेतीमध्ये अतिशय चांगलं काम करतात त्यांनाही प्रोत्साहन देण्यात येईल आणि शासनाने आणि पक्षाने तो त्या ठिकाणी कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे। त्याच्यानंतर कृषी विधायक उपक्रम त्या ठिकाणी आम्हाला राबवायला सांगितले, त्यामध्ये शेतकऱ्यांना AI माध्यमातून त्या ठिकाणी काय करता येईल, AI तंत्रज्ञान वापरून पुढं त्या ठिकाणी कसं करता येईल, युवकांना त्यामध्ये पुढं कसं जाता येईल त्याच्याबद्दल ते सांगितले। प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी महिला व पुरुष यांना दादाच्या नावानं अजितदादा कृषी सन्मान त्या ठिकाणी द्यायला सांगितलं आहे। त्याचबरोबर युवा संकल्प त्या ठिकाणी करायला सांगितलं, ज्यामध्ये सामाजिक विचार पक्षात युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे आणि युवा कार्यकर्त्यांना उभा करणे, त्यांच्या मागे नवीन उपक्रम त्यांच्यासोबत ठेवणे किंवा त्यांना उद्योग असतील किंवा त्यांना येणाऱ्या कुठल्या जॉबमध्ये जॉब देता येत असेल अशा प्रकारचे जॉबचे कॅम्प लावून त्यांना जॉब देता येईल का या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं आहे। परत क्रीडामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला सांगितले, तालुकास्तरीय क्रीडा असतील, जिल्हास्तरीय क्रीडा त्या ठिकाणी घेता येतील का, विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करून एक विद्यार्थ्यांना खेळाच्या मैदानात कसं घेऊन जाता येईल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी। त्याच्यानंतर अल्पसंख्याक सेवा संकल्प त्यांनी पक्षाने त्या ठिकाणी दिले, ते समज अल्पसंख्याक समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना त्यांच्या योजनाची त्या ठिकाणी त्यांना माहिती देणं, त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना कसं उभारता येईल, त्यांना कसं त्यांच्या पाठीमा उभा टाकता येईल, या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी असे प्रोग्राम त्या ठिकाणी आम्हाला दिले आणि या सगळ्या प्रोग्रामवर आम्हाला 22 ते 28 तारखेपर्यंत त्या ठिकाणी काम करायचं आहे। पण आमचं जिल्ह्यामध्ये आणखी थोडं वेगळं नियोजन आहे, कारण मागच्या वेळेस 22 तारखेपासून ते आम्ही 6 तारखेपर्यंत कार्यक्रम घेतला होता, कारण का 2 तारखेला आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेबांचा वाढदिवस आहे। पण यावेळेस दुर्दैवानं आम्हाला जयंती आणि मग तो वाढदिवसाचा कार्यक्रम आला, पण हे जयंतीच्या निमित्ताने हे सगळे उपक्रम त्या सगळ्या तालुक्यामध्ये आम्हाला राबवायचे आहे।
या तालुक्यामध्ये गोरेगावकर साहेब असतील, पद्मवार सावकर असतील, आमचे नगराध्यक्ष टेकाळे साहेब असतील, त्यांचे सगळे नगरसेवक अंकुश असतील, यांच्या माध्यमातून शहरामध्ये वेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवायचं आहे. कारण का दादाचं अतिशय आवडतं शहर म्हणून त्या ठिकाणी देगलूर होतं. दादा देगलूरला 2 वेळेस त्या ठिकाणी आले. दादाला परत 2-3 वेळेस देगलूरला यायचं होतं. पण आज दादांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर दादाला जे अभिप्राय होते ते प्रोग्राम त्या ठिकाणी आम्ही पक्षाच्या वतीने राबवणार आहोत. आणि या देगलूर शहराचा विकाससुद्धा आज सुंदरताईच्या माध्यमातून असेल, तटकरे साहेबांच्या माध्यमातून असेल, किंवा आज चिखलीकर आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून असेल, विविध जे काही विकास कामं त्या ठिकाणी राहिले असतील त्याही विकास कामाच्या माध्यमातून सुंदरताईंनासुद्धा या तालुक्यामध्ये आणून, शहरामध्ये आणून त्या दादांचं राहिलेले अर्धवट स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्हाला त्या ठिकाणी मानस आहे. पण आज मी पद्मवार सावकर असतील, गोरेगावकर साहेब असतील, त्यांची सगळी टीम असतील, आमचे मोतेवारचे शहराध्यक्ष असतील, त्या सगळ्यांचं या सगळ्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी मला त्या ठिकाणी विस्तारानं 22 ते 28 तारखेचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाला आपण सगळे पत्रकारसुद्धा उपस्थित राहून ह्याही कार्यक्रमाच्या प्रसिद्धी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक उपयोगी कार्यक्रम असल्यामुळं लोकांपर्यंत हे प्रोग्राम पोहोचले पाहिजे या दृष्टिकोनातून आपली त्या ठिकाणी आम्हाला अतिशय गरज आहे. पण आपणही त्या ठिकाणी यामध्ये आम्हाला सहकार्य करावं आणि लोकांपर्यंत आमचे उपक्रम पोहोचून लोकांना त्यात जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी या पत्रकार परिषदेवरती आपल्याला विनंती करतो. आणि गोरेगावकर साहेब आपल्याला मी आपला सगळ्याचा या पत्रकार परिषदेला उत्तर मिळाल्याबद्दल आपला सगळ्या पत्रकारांचा, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपल्या सगळ्यांचाच मनापासून आभार मानतो. सर, इलेक्शन कमीशन की तरफ से पूरे भारत देश में SIR की चाल जारी है, तो देगलूर शहर में भी SIR को लेकर जन जागृति का कार्यक्रम रख रहे हैं और राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से अच्छी मेहनत दिखाई दे रही है, इस पर क्या कहेंगे? SIR में हम पूरा राष्ट्रवादी कांग्रेस ने कल परसों हमारी जूम मीटिंग हुई, उसमें भी सुंदराताई थे, डॉक्टर सेब थे, तटकरे साहब थे, और हमारे सब मिनिस्टर से, सब तालुका अध्यक्ष, सब नगर सेवक, नगराध्यक्ष, सब जिला अध्यक्ष, उसमें उन्होंने सूचना दी है कैसा करना चाहिए. और मैंने खुद नगराध्यक्ष जी का, उनका सबका यहाँ का मोतेवार जी, वो सबने एक मीटिंग दिया वाली मैंने भी देखा है. उसमें मैंने क्या कर रहे हो हमने सब उसका आढ़ावा लिया वाला है. तो मेरे ख्याल से ऐसा है कि देगलूर में हमारी सत्ता होने की वजह से हमारे को हर जन के पास, हर वोटर के पास पहुंचना और कोई वोट से वंचित रहना नहीं, ये हिसाब से हमारा बहुत अच्छा काम देगलूर में चालू है, ऐसा मेरी मालूमात है. सर, शेतकऱ्यांसाठी आपण जे पुरस्कार वितरण करत आहात, तर देगलूरचे कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्ण डबघाईला आलेली आहे, तिथली इमारतसुद्धा जीर्ण झालेली आहे, त्याच्याबद्दल कोणतं उपकरण तुम्ही राबवणार आहात का? संपूर्ण मराठवाड्यामध्ये सगळ्या मार्केट कमिटीची परिस्थिती फार काही चांगली नाही. आता आमच्या नायगावच्या मार्केट कमिटीमध्ये जरी बघितलं 2, 3, 4 व्यापारी फक्त त्या ठिकाणी शिल्लक आहेत. सर, सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणून मानले जायचे आपले देगलूर व्यापार. मी तेच सांगतोय, आता जागोजागी काटे उभारल्या गेल्यामुळं आता पूर्वी जसं मार्केट कमिटीमध्ये आवक होती, पूर्वी जसं मार्केट कमिटीमध्ये सगळं त्या ठिकाणी बीट लागत होती, त्यामुळे आता प्रत्येक एका गावात 4-4, 5-5 काटे उभा टाकल्यामुळं मार्केट कमिटी सगळ्या ठिकाणच्या खूप डबघाईला आलेल्या आहेत. त्यामुळं शासनही त्याच्यावर त्या स्तरावर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शासन विचार त्या ठिकाणी करते. आता शासन प्रायव्हेट माध्यमातून खूप पुढे गेले, प्रायव्हेट मार्केट कमिट्या खूप ठिकाणी आल्या. शासनाचं धोरण असं आहे की शेतकऱ्यासाठी व्यापारामध्ये कॉम्पिटिशन लागलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव त्या ठिकाणी भेटला पाहिजे. पण त्या माध्यमातून हे खरं आहे की तुमचं आवक सगळ्या तुमच्या मार्केटला कमी आहे.